मुख्यमंत्री असणार आहेत देवेंद्र फडणवीस। पण त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला, कसे अडथळे खाचखळगे आले, कशी त्याच्यावर त्यांनी मात केली, या सगळ्यावर आपण बोलणार आहोत। मात्र त्याआधी एक मोठी बातमी समोर येते। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। काही वेळापूर्वी पत्रकार परिषद झाली तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की संध्याकाळपर्यंत माझ्या संदर्भात काहीतरी बातमी मी देईन, आणि त्यांनी हे स्पष्ट केलंय की ते स्वतः उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। या घडीची सगळ्यात मोठी बातमी येते एकनाथ शिंदेंसंदर्भातली। हे तर स्पष्ट झालंच होतं की मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील, पण शिंदे मंत्रिमंडळात असतील का या संदर्भात तर्कवितर्क लढवले जात होते। पण तिढा सुटलेला आहे। एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। उद्या मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार शपथ घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या फक्त 15 मिनिटांकरता शपथविधी सोहळ्याला असणार आहेत। त्यामुळे उद्या फक्त 3 प्रमुखांचाच शपथविधी होणार आहे। पुन्हा एकदा उद्या फक्त 3 प्रमुखांचाच शपथविधी होणार आहे। एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असा शपथविधी उद्या होणार आहे। पुढील मंत्रिमंडळातील समावेश यानंतर होणार हे निश्चित झालेलं आहे। या घडीला सगळ्यात मोठी बातमी येते, उद्या शपथविधी सोहळा आहे संध्याकाळी 5:30 वाजता। पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 15 मिनिटांकरताच येऊ शकणार आहेत। त्यामुळे उद्या फक्त तिघांचाच शपथविधी होणार आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत बघ यांना विचारूया। प्रशांत, खूप गोष्टींचा उलगडा झालाय, मोठी बातमी समोर येते। थोडं अत्यंत महत्त्वाची आणखी मोठी बातमी की एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सामील होणार आहेत। उपमुख्यमंत्री पदाची शपथ ते स्वीकारत आहेत आणि उद्या संध्याकाळी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री या दोघांचा शपथविधी कार्यक्रम होणार आहे। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो दौरा आता प्रशासनाकडे प्राप्त आलाय त्यानुसार फक्त 15 मिनिटांसाठी पंतप्रधान असल्यामुळे या 15 मिनिटात फक्त सीएम आणि 2 डीसीएम या दोघांची शपथ होण्याचं निश्चित झालेलं आहे। हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग। पण मंत्रिमंडळ विस्तार हा सगळ्यात मुद्दा महत्त्वाचा आहे। मंत्रिमंडळ विस्तार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। पण हा जो आहे तो यानंतर पुन्हा त्याच्यावर प्राथमिक चर्चा होणार आहे। पण जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार यासोबतच भारतीय जनता पक्षाचे 10, भारतीय जनता पक्षासह शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांचे 4 यांचाही शपथविधी करावा का याबद्दल सुद्धा आता डिस्कशन जरी सुरू असलं तरी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री या तिघांचाच उद्या शपथविधी निश्चित होणार ही माहिती आपल्याला समजते। दरम्यान एकनाथ शिंदे यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय। जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार भाजप सूत्रांना सुद्धा हे कळवण्यात आलेलं आहे की उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे हे उद्या घेणार आहे। ही अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत मोठी घडामोड या महायुतीच्या सरकारच्या सत्ताकाळातली। अगदी प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, कालच देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना विनंती केलेली होती की आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की आपण मंत्रिमंडळात सामील व्हावं, आणि त्याप्रमाणे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। ही बातमी समोर येते की एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले की मी मंत्रिमंडळात सामील होणार आहे आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। छोटासा ब्रेक घेऊया आणि काही क्षणात पुन्हा भेटू अजून काही महत्त्वाच्या घडामोडींसह। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।